मुंबई महानगरपालिकेच्या समस्त कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना सस्ने नमस्कार। घनकचरा व्यवस्थापन खात्यामध्ये जे काही कंत्राटीकरण होऊ घातलेलं आहे त्याबाबत आपण 11 जून पासून सातत्याने आंदोलन करतोय, लढाई करतोय, बैठका करतोय। याचाच परिपाक आज महापालिका प्रशासनाने म्हणजे महापालिका उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांनी दुपारी 3 वाजता संघर्ष समितीला चर्चेस बोलवले होते। सदर बैठकीमध्ये संघर्ष समितीने 16 मुद्दे त्यांच्या समोर लिखित स्वरूपात मांडले आणि यावर आपली भूमिका स्पष्ट करावी। ते करण्यापूर्वी जे काही टेंडर आणलेलं आहे ते रद्द करावे अशी प्रकारची ठाम भूमिका आपल्या संघर्ष समितीने घेतली। मात्र या 16 मुद्द्यांवर महापालिका प्रशासन उत्तर देऊ शकलेलं नाही। किंबहुना हे जे काही टेंडर येऊ घातलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा ते रद्द करण्याबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही, उलट त्याचं समर्थनच केलेलं आहे। आणि त्यामुळे फक्त घनकचरा व्यवस्थापन खात्यातीलच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेतील अगदी सफाई कामगारांपासून अगदी मुख्य लिपिकांपर्यंत जी काही विविध संवर्ग आहेत या सगळ्यांच्याच नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत आणि या विरोधात आपल्याला प्रखर आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि म्हणून आपण उद्या मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 2 नंतर अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा येथे जाहीर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आणि या सदर मेळाव्यास आपण सर्वांनी फक्त ही घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांची लढाई आहे असं न समजता ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। याकरता सगळ्याच खात्यातील कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा येथे जमायचं आहे आणि तिथेच आपल्याला पुढच्या आंदोलनाची दिशा निश्चित करायची आहे। त्यामुळं आपण सर्वांनी मोठ्या संख्येने येथे जमावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद।